सोमनाथला प. अहो पेडकर नव्हे, पेडकर. सोमनाथ नाव माझं. सोमनाथ. अहो बोंबा कसल्या मारताय? सोमवारातला सोम आणि अनाथातला नाथ. आलं लक्षात? हो हो, सुप्रिटेंडेंट आहे मी इथला. नाही, अहो प्रमुख आणि ते ब्रँच मॅनेजर. अहो ब्रँच मॅनेजर म्हणजे मार्वल सोप कंपनीच्या ह्या मुंबई ब्रँचचे मॅनेजर. माझं काम इथल्या कारकुनावर देखरेख करणे आणि ऑफिसची कामं व्यवस्थित पार पाडणे. हो हो, कारकुनांच्या जत्रेचा मीच प्रमुख आहे. माझं मत, अहो मी काय सांगणार, माझी स्थिती फार केविलवाणी आहे हो. सारं कसं अवघड आणि विलक्षण झालंय. मी फार टेकीला आलोय हो. पण काय हो, या अवघड गोष्टी तुम्हाला कशाला हव्यात? सर्वे करताय? अहो हे काही PWD नाहीये, सोशल सर्वे. हे पहा, फोनवरून असं सर्वे काही जमणार नाही. तुम्हाला जी काय माहिती हवी असेल ती इथं प्रत्यक्ष येऊन विचारा. अहो तुमचा डिसीज लिहून होईपर्यंत फोन हातात धरून असं उभं राहणं मला काही जमणार नाही हो. ठेवा फोन. सर्वे करतायत लेखाचे. अहो ही कचेरी सांभाळताना माझ्या तोंडाला जेवढा फेस येतो ना, तेवढा आमच्या या मार्वल सोप कंपनीच्या साबणालाही येत नसेल हो. माझं दुःख त्याला काय कळणार? आमच्या या कचेरीत 5 महिला कारकून आहेत. मी, चपरासी कनू आणि ब्रँच मॅनेजर शिर्के साहेब, एवढेच काय ते 3 पुरुष. तुम्हाला शब्देवर सांगतो, एक वेळ वाघ, सिंह, कुत्रा आणि बोकड अशा परस्पर शत्रूंची सर्कस चालवणं सोपं हो. पण 5 बायका असलेलं ऑफिस चालवणं केवळ अशक्य आहे हो. या बायकांची हळूवार अंतकरण सांभाळता सांभाळता मी मात्र पाण्यात भिजलेल्या साबणासारखा नरम आणि बुळबुळीत झालोय हो. माझ्या बोलण्यातला ताटपणा कधीच नष्ट झालाय. अहो तुम्हाला काय म्हणून सांगायचं, माझ्या दुर्दैवाला सीमा नाही हो. आता हा फोन आहे माझ्या टेबलावर, पण माझ्या हाताला आणि कानाला लागतच नाही. अहो 5 बायका आणि 1 फोन, म्हणजे त्या फोनची काय अवस्था होत असेल याची तुम्हीच कल्पना करा ना. ती मी शोभा काटे. दिवसभर हिला फोन येत असतात. या मुंबईतल्या एकूण 1 फोनवाले हिलाच फोन करतात की काय कुणा आष्टाव. मंदा धाकटे ही ऑफिसची सगळ्यात ज्युनियर बाई. आपण म्हणजे भलत्याच स्मार्ट आहोत असं हिला उगीच वाटतं. तालात चालणं आणि दिवसभर पातळाची किनार सांभाळणं हाच हिचा व्यवसाय. ती टायपिस्ट आहे बरं का, पण मिस काटेंना जास्त फोन येतात ना, याचं हिला फार दुःख होतं. अहो मांजरी सारख्या नेहमी एकमेकीवर फिसकारीत असतात हो. मिसेस कर्णी फायलींचं काम पाहतात. बाई नव्या लग्नाची. अहो जणू काय जगाच्या आरंभापासून झालेलं पहिलं लग्न म्हणजे हिचंच. आपलं आणि आपल्या नवऱ्याचं कौतुक याशिवाय दुसरं बोलणंच नाही हो. ठेक्यात बोलणं आणि मानेला झटका देणं हेच हिचं काम. मिस तारगुंडे ही ऑफिसची सगळ्यात साधी आणि गबाळी बाई. कंपनीची जाहिरातीची आलेली कात्रणं कापून ती व्यवस्थित ठेवणं हे तिचं काम. आणि हो, उरलेल्या बाई म्हणजे मिसेस शारदाबाई दांडे. अकाउंट्स पाहतात. अहो या बाईला मी अजून कधी असताना पाहिलं नाही हो. कशा असणार? अहो 3 मुलांची आई आहेत त्या आणि 4थ्यांदा तयारी आहे. या धावपळ करणाऱ्या मुंबईची जिरवण्यासाठीच परमेश्वराने हिला जन्माला घातली असणार.
बोलणं थंड, चालणं थंड. हॅलो, तुम्हीच आहात की? कसे आलेत फोटो? इश्श, म्हणजे चारही फोटो? सगळ्या फोटोत माझी ऍक्शन चांगली आलीये आणि मी तुमच्या खांद्यावर मान टाकून उभी राहिलीये. ती ऍक्शन कशी आलीये? मला तर धावत येऊन फोटो बघायचे वाटतात. संध्याकाळी तालमीच्या वेळी येणार ना नक्की? नाहीतर मी खूप रागवे ना, मी तालमीलाच उभी राहणार नाही. नक्की हा, नाही तर विसरलो म्हणाल. तुम्ही एकटेच दिसताय फोन जवळ? तरीच इतकी जीभ सुटली. पण विसरायचं नाही हा? अच्छा. काय मिस काटे, झाला का पहिला फोन? हो, झाला. हाय. बर का मिसेस कर्णिक, आमच्या नव्या नाटकाचे फोटो आलेत म्हणे. सगळे ऍक्शन फोटो आहेत. अय्या, फोटोवरून आठवलं. आमच्या यांना फोटो काढायची इतकी हौस आहे की यांनी एक कॅमेरा सुद्धा विकत घेतला आणि माझे तर इतके फोटो काढले की 5 अल्बम करून जायचे. बघा दाखवते काय ते अजून पण सुटल्या नाहीये. अंथरुणातून उठताना, चहा घेताना, वेणी घालताना, स्वयंपाक करताना. पण तुम्ही काय डबे आणता दोन्ही वेळा? रोज डबेच आणतो आम्ही, पण फोटोसाठी मी स्वयंपाकाची ऍक्शन केली. आणि आमचे हे तर इतके जावट आहे की माझा फादर बदलताना नीट फोटो घेतलाय. अय्यो, काहीतरी बोलू नका मिसेस गांडे, की आमचा स्वभाव रोमॅन्टिक आहे. आज तर कसं रोमॅन्टिक आहे, उद्या हे बाथरूम मध्ये सुद्धा जाऊन फोटो काढतो. आमचं आम्हाला आवडतं, आम्ही काढतो. नाहीतरी संसारात रोमांस असल्याशिवाय गंमत नाही. पॅन्ट आणि शर्ट घालून फोटो लावून राहिले होते. अय्यो, आणि त्यावेळी तुमची साडी नेसली. तसं नाही, मीच गमतीनं पॅन्ट घातली, पण सगळी फिल्म नेली खराब निघाली. आताशी की नाही चांगल्या फिल्म्सच मिळत नाही. फोटो काढण्यात काहीतरी चूक झाली असेल. शक्यच नाही. गेले 4 महिने हे सारखे फोटो काढतायत. हो, पण 4 वर्ष फोटो काढणारे नाही, फोटो काढण्यास जमत नाही म्हणतात. तेच तर सांगते ना, जे लोकांना 4 वर्षात जमत नाही ते आमचे हे 4 महिन्यात शिकले. सगळीजण यांच्या हुशारीची एवढी तारीफ करतात की कधी कधी मी सुद्धा थक्कच होऊन जाते. अय्या, सांगायचंच विसरले, पेडकर आलेत म्हटलं. इश्श, मग आधी नाही का सांगायचं? चला बाई, आता फायलीत डोकं पुसून बसलं पाहिजे. काय धाकटे बाई, आलात का? मला बाई म्हणत जाऊ नका, मी काय बाई आहे का? ऑफिस 10:30 सुरू होतं. मी उशिरा आलेलं तेवढं चालत नाही तुम्हाला. माझा उशीर तेवढा तुम्हाला खुपतो. मिसेस गांडे तर रोज वेळ येतात, त्यांना बोलतं का कुणी? तू सांग, दुसऱ्याचं कशाला नाव घेते? अहो, 3 मुलांची आई आहे त्या. हो, आणि आता 4 होणार आहे. तुला काय करायचंय? माझी मुलं थोडी तुला सांभाळावी लागतात. गांडींचं काय का असे ना, आपल्याला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे त्यांची 3 मुलं तेवढी तुम्हाला दिसतात. उद्या तुम्हाला झाली म्हणजे तुमचीही दिसतील. मुलं असलेल्यांनी उशिरा यावं असा काही नियम नाहीये. आज 3 मुलं आहेत तर त्या 5 तास उशिरा येतात. उद्या 4 झाली तर 1 तास उशिरा येतील. आणि अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद जर खरा झाला तर? अयो पेडकर, तुम्ही ऐकूनच कसं घेता मुळी? अहो, मग मी काय करू? त्यांचं तोंड का धरू? हे बघा धाकटे बाई, मीच धाकटे. आपण आपल्या वेळेवर यावं. त्यांचं काय करायचं आपल्याला? तर लवकर येण्याचा प्रश्नच नाहीये. पण ही पार्सलिटी का? अहो, ही परमेश्वराने केलेली पार्सिलिटी हो. तुमचं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला मुलं नाही, त्यांचं झालंय. मुलांची म्हणत नाही मी, उशिरा येण्याची. मी काय एकटीच उशिरा येते? या ऑफिस मध्ये कोणीतरी वेळेवर येतं का कधी? मी येतो ना. तुमचं नाही म्हणतो मी, ह्या बायकांपैकी. अहो, पण हे तुम्ही वेळेवर आल्याशिवाय कसं समजणार? हे समजायला काय वेळेवर यावं लागत नाही. मला 1 दिवस उशीर झाला की लगेच तुम्ही बोलता. बरं, आता जाऊ देते, मी चुकलो. आता पुन्हा वादात कशाला वेळ घालवताय? वादाचा प्रश्न नाही. मी अन्याय सहन करणार नाही. मी अन्यायाचा प्रतिकार केल्याशिवाय. तो करा हो सवडीनं, पण
ते सेल्स स्टेटमेंट टाईप करायला दिलं होतं ते झालं का? स्टेटमेंट? हो, स्टेटमेंट, सेल्स स्टेटमेंट. स्टेटमेंट आठवण नाही मला. अहो असं काय करताय? त्या दिवशी नाही का तुम्ही टाईपरायटरवर डोकं ठेवून बसला होता? अय्या ते म्हणताय होय, पण त्या दिवशी तर तुम्ही जजमेंट म्हणाला. अहो मी जजमेंट कसा म्हणे? हे काय कोर्ट आहे का? तुम्ही जजमेंट म्हणाला. त्या सोप कंपनीच्या एजंटाची केस चालू होती ना, त्याचा पेपरमध्ये आलेले जजमेंट टाईप केले मी. हो, आतापर्यंत कधीतरी तुम्ही जजमेंट टाईप केलंय का? तुम्ही जजमेंट म्हणाला. तुम्ही स्पष्ट सांगत नाही आणि मग काय गोळ झाला की त्याचा खापर आमच्या बाकी मारला. तुमची ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. माझी ऐकण्यात चूक होईलच कशी? फार तर टायपिंग मध्ये होईल. नाही हो, स्टेटमेंट म्हणालो. तुम्ही जजमेंट म्हणालात. अहो पण मी म्हणेनच कसा? कसं ते मला माहित नाही, पण तुम्ही त्या दिवशी जजमेंट म्हणाला तेवढं मात्र चालेल. बरं, मी म्हणालो जजमेंट. आता पुन्हा सांगतो, मला स्टेटमेंट टाईप करून हवंय. स्टेटमेंट. आता नाही ना चूक व्हायची. असं स्पष्ट सांगितल्यावर कशी होईल चूक? मग आता लवकर द्या ते. आधीच 2 दिवस फुकट गेले. मी थोडीच घालवले आहेत ते. काहीही म्हणा, त्या दिवशी तुम्ही जजमेंटच म्हणाला. बरं आता जाऊ द्या ते. लवकर द्या ना ते. हॅलो, हा मारोलो सोप कंपनी. नाही ब्रँच मॅनेजर आले नाहीत अजून. तिला निरोप सांगू? ती कोण? अहो नाही हो, ब्रँच मॅनेजर तो आहे, ती नाही. अहो नाही, तुम्ही काय सांगताय मला? मी 12 वर्ष नोकरी करतो इथं. हो, सुप्रिटेंडेंट आहे मी इथला. बरं, नाव काय म्हणाला? अहो तुमचं नको हो, ब्रँच मॅनेजरचं नाव सांगा. काय सुलभा? असंच शोभा. आणि आडनाव कॅटे. अहो काटे असेल, काटे. कुठून बोलताय तुम्ही? नाही, थोडी शंका आली म्हणून विचारलं. ती काय ब्रँच मॅनेजर काय? हॅलो, कोण? रमेश? मी आवाज ओळखलाच नाही एकदम. कोण उपट सुंभ? कोणाबद्दल म्हणतोय? इश्श, ते आमचे सुपरिटेंडेंट आहे. तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. पण मी ब्रांच मॅनेजर असं कसं सांगेन तुला? पण आता असं फोनवर का वाद घालणार आहे? जाऊ दे म्हणते ना मी. मी फोन ठेवी ना अशानं. आज संध्याकाळी तू चल ना माझ्याबरोबर तालमीला. पण नक्की येणार का? मागच्या रविवारसारखी थाप नको हा. आज नाही आला तर मी गट्टी फू करीन. बाय. अहो मिस काटे, ऑफिस मध्ये आहात तुम्ही, गट्टी फुगसली करताय? अहो जरा तरी ऑफिस सारखं वागा. फोनवर सुद्धा बोलायची चोरी झाली या ऑफिसर. का हो मिस काटे, कालची सगळी डाक तुमच्या टेबलावर पडली. एकही पत्र तुम्ही नोंदवलं नाही. पुन्हा आजची डाक येऊन पडतील. रात्री तुमची नाटकं होतात आणि दिवसभर इथं फोनवर तालमी चालतात. अहो जरा तरी ऑफिस सारखा विचार करा. 2 दिवसाची डाक राहिली तर लगेच माझं नाटक काढता. गेल्या महिन्यात 3 दिवस 10 मिनिटं उशिरा बसून कामं केली, ती नाही आली तुमच्या लक्षात. मरेपर्यंत कामं करायची आणि वरती बोल निघायची. इतरांनी कशी कामं केली तरी चालतात हो तुम्हाला. माझ्या मात्र तेवढी तुमची करडी नजर. कारण मी नाटकात काम करते ना. खूप नाही सगळ्यांना, मला माहितीये. अहो नाही हो, पण ऑफिसचं काम वेळेवर नको का व्हायला? मला माहितीये, माझा तेवढा दात आहे तुमचा. तुझ्यावरही दात नाही माझा. हो, या ऑफिस मध्ये वाघाचे सुद्धा दात पडून जातील. तिथं माझ्या दातांची काय कथा? आपण त्या दाताबद्दल नंतर सावकाश चर्चा करू. आधी ते काम सांगितलं होतं ते केलं का? हॅलो, हा मिसेस कर्णिक, फोन आहे तुमचा. हॅलो, मी मोहिनी बोलते. नेहमीच काम चाललंय का? किल्ली मी नाही आणली का? हो मिसेस कर्णिक. हरवली?
माझी केली मी स्वयंपाकघराच्या चौकटीला ठेवली आहे. मिसेस कर्णी, इश, नेहमीचीच नसते का तिथे? पण तुम्ही कशी हरवली? तरी मी तुम्हाला नेहमी बजावत असते की किल्ली जपून ठेवा म्हणून. आता कसं करायचं? आणि शॉपिंगचं माझ्याजवळ 201 रुपये आहेत. हो हो, पर्समध्ये. नाही हो, माझे आहेत. तुमच्या पैशाला हात सुद्धा लावला नाही मी. पण ब्लू स्काय मध्ये दहीवडा घ्यायचा आहे कबूल? अहो मिसेस कर्णी, थांबा ना, जरा महत्वाचं बोलतेय ना मी. माझ्या सॅन्डल्स, हेअर पिन, क्रीम, इश, यादी का करायला पाहिजे आता? काय म्हणाला? लवकर येऊ? अर्धा तासाचाच प्रश्न आहे ना. मी विचारीन पेडकरांना. फारच चांगले आहेत ते. नाही म्हणायचे नाही. हो हो, पण माझे पैसे मला परत दिले पाहिजेत ना तुम्ही, नाहीतर मी नाही देणार. हो हो, इथं आजूबाजूला माणसं आहेत हे लक्षात आहे ना तुमच्या? इश, तसलं नको हा काही. अच्छा, पेडकर, एक रिक्वेस्ट होती. आता यांचा फोन आला होता. अहो मग त्यात वाईट काय? तसं नाही, आज की नाही. तुम्हाला शॉपिंगला जायचंय ऐकलं आम्ही. हा, थोडस तुम्हाला अर्धा तास लवकर जायचंय. ते काही नाही, इतरांना त्याचं वाईट वाटतं आणि ऑफिसच्या शिस्तीलाही बाधा येते. हो, माझ्याच बाबतीत तुम्हाला ऑफिसची शिस्त आठवते. मागच्याच महिन्यात मिसेस दांडे लोणचं घालायचं म्हणून लवकर नव्हत्या का घरी गेल्या? आम्हाला सगळं घरीच करावं लागतं. हॉटेलातलं चालत नाही. अहो पण ते आतापर्यंत एकदाच गेलेत लवकर. मग त्यांनी एकदाच लोणचं घातलं, हा काय माझा अपराध? अहो पण तुम्ही गेल्याच आठवड्यात 2दा एक तास लवकर गेला होतात. आता हे आठवड्यात यांचं डोकं आठवड्यातून 2दा दुखायला लागलं. त्याला मी तरी काय करणार? हे लवकर घरी आले म्हणून मी गेले. आजारी माणसाची शुश्रूषा नको का करायला? आणि असंही यांना आहे का माझ्याशिवाय दुसरं? होतं असं, काही लोकांचं नवीन लग्न झालंय की अचानक डोकं दुखायला लागतं. मी काय फिरायला जाण्यासाठी लवकर घरी गेले? हे ऑफिसातून लवकर आले म्हणून मी गेले. इतर जणी कधीही वेळेवर येत नाहीत. रात्री नाटकं करून ऑफिसात जांभळा देत बसतात. ते चालतं तुम्हाला? म्हणतात ना, शेळी जाते जीवानीशी. मी तुम्हाला परवानगी मागते आहे. द्यायची असेल तर द्या, नाहीतर मी ब्रांच मॅनेजरला घेऊन जाईल. नाहीतर अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा घेऊन जाईल. अहो पण मी तुम्हाला नाही म्हणालोय का? मग माझ्या लवकर जाण्याची इतकी चर्चा कशाला केलीत? मी तुम्हाला 1 तास लवकर जायची परवानगी देतो, पण ब्रँच मॅनेजर साहेबांकडे जाऊ नका. मग तर झालं. आता जरा कामाबद्दल विचारू का? ऑफिसचं काम व्यवस्थित आहे. आणखी काय हवंय तुम्हाला? गेल्या वर्षाची व्हाउचरची फाईल हेड ऑफिसकडे पाठवायची आपल्याला. 2 दिवसापूर्वी मी मागितली होती तुम्हाला. हो, त्याचबद्दल तुम्हाला सांगेन म्हणत होते, पण ते राहूनच गेलं. ती तुम्हीच घेतली होती. अहो मी कशी घेईन? आणि मी घेतली तर तुमच्याकडे कशाला मागेन? मग तुम्ही नाहीतर मिसेस दांड्यांनी घेतली असेल. मी हात सुद्धा लावला नाही त्या फाईलला. अहो मिसेस कर्णिक, तुम्हीच पहा, असेल इकडं तिकडं. अहो, मी खूप शोधली. गेले 2 दिवस मी हेच काम करते ना. अहो जरा नीट शोधा. आता नीट कशी ते नाही कळत मला. आता ते मी काय सांगणार, पण आजची आज ती फाईल मला मिळाली पाहिजे. अरे पेडकर, कॅश मध्ये तूट आहे 20 रुपयाची. 20? अहो अशी कशी असेल? तुमचीच कुठेतरी बेरीज चुकली असेल. माझी बेरीज मुळीच चुकली नाही. हे बघा तुम्हीच. का हो, नीट बघितलंय का? बघितलं. का हो, झोप येते का? नाही हो, काल आमच्या धंद्याला चांदण्यातलं चोळी झालं ना, म्हणून जरा जागरण झालं. चोळी? डोहाळे जेवण. मग बरोबर आहे. काय बरोबर आहे? म्हणजे चूक होणं बरोबर आहे. हो, हे पहा, या पानावरचे 10 आणि या पानावरचे 10 तुम्हीच सोडलेत की. अय्यो, खरंच की. होतं असं.
डोहाळे जेवणामुळं मला एक विचारायचं होतं तुम्हाला. आता काय? मी उद्या येणार नाही, चालेल का? अहो उद्या लोकांचे पैसे द्यायच्यात आपल्याला. परवा देऊ. पण तुम्हाला काही विशेष अडचण आहे का? हो ना, 8 दिवस झाले आणि कोळा आणून ठेवलाय. पापड करायला वेळच मिळत नाही. ते उद्या करायचं ठरवलंय मी. अहो परवा घाला. मी एक दिवस रजा मागितली. सांगते तुम्हाला, कुणी उठसूट तासभर लवकर चालतं ते खपतं तुम्हाला. खरंची दुनियाच नाही. अहो पण माझे इतकं प्रामाणिकपणानं काम करते का कुणी? त्याच्याबद्दल मी काही एक म्हणत नाही. ठीक आहे, मी आजपणाची चिंडी पाठवते. तुम्ही काय काय वाटते ते करा. मी काही एक म्हणत नाही. मी जाते. तुम्ही ते स्टेटमेंट घेतलं का टाईप करायला? अजून ते माझ्या टेबलावर आलेलं नाही. अहो ते स्टेटमेंट कागदाच आहे, त्याला पाय नाही चालायला. म्हणजे आता कागद आणणं करून टाईप करण्यापर्यंत सगळी कामं आम्हीच करायची वाटतं. अहो जरा गायचं आहे म्हणून सांगितलं. हॅलो. अहो तुमचं नाही हो, बसा खाली. मिस्टर अरकुंडे, फोन आहे तुमचा. अहो मिस्टर अरकुंडे, फोन आहे तुमचा. हॅलो, मी लीला तरकुंडे बोलते. पण शकू का? का ग? मला माहित नाही. पण दादा म्हणत होता, ज्या आठवणीत कधी खात्यांचं पत्र नाही त्या आठवणी नकारावंच असणार. हो ना, मी कंटाळले अगदी. आणखी काय? हो ना, परत घेतली भरायला. शेवट 2 झाल्या. मोर नाही. अगं, एका पडक आहे पोहणारं, दुसऱ्या फांदीवरचा पोहपट आहे. नाही, दोन्ही काजंच्या टाक्यांचं आहे. अगं, आमच्या शेजारच्या नरपटा काकांना तर फार आवडलं. आणि तुझं ग नेटिंगचं करणार होतीस ना? हो, दाखवीन की. सांगेन सुद्धा कसं भरायचं ते. बरं, बंद करते हो फोन. मिस्टर अरकुंडे, थांबा जरा. मी तुम्हाला ती जाहिरातीची कागदं काढायला सांगितली होती, ती काढली का? 3 वर्ष मालपत्राची काढली. वा 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 वा. फक्त 7 राहिली आहे. हा? अहो मागच्या बुधवारी मी तुम्हाला सांगितलं होतं. आज बुधवार. 8 दिवसात फक्त 3च कागदं काढली. 8 दिवस कुठले? मागच्या बुधवारी संध्याकाळी सांगितलं होतं तुम्ही. म्हणजे तो बुधवार गेला. आज अजून संध्याकाळ व्हायची. म्हणजे आजचाही बुधवार गेला. समजा तरी 6 दिवस होतातच ना. आणि उद्या रविवार सुट्टीचा. शनिवार 10. अहो इतकं का कोणी मोजून मापून बोलतं? मग तुम्ही वेदना 8 दिवस कसे म्हणता? माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच होता की मी तुम्हाला भरपूर वेळ दिला होता, तरी तुम्ही ती कागदं काढली नाही. मी काय झोपा काढते? वेळ मिळत नाही. वेळ मिळत नाही काय? तुमच्या बत्ताला पाण्यात पोहायला वेळ आहे. तुमच्या पोपटाला झाडांच्या फांद्यावर बसायला वेळ आहे. अहो ऑफिसच्या वेळेत भरतकाम करत बसला तर कसं व्हायचं? सगळं भरत का मी भरत ऑफिसमध्ये करते. खोटं बोलू नका. तुमच्या फाईलमध्ये भरतकामाचा सामान नाही का? थोडा तरी विचार करा. आवाज रडायला काय झालं? अहो वाटेल ते काय बोललो. ऑफिसचे काम वेळेवर करा इतकंच तर सांगितलं ना. हे असं रडू बिडू नका बुवा. मला तुमच्यासारख्या मोठ्या मुलींची
तुमची समजूत काढता येत नाही. अहो दाखवले, अहो दांडेकरणी, अहो दांडेकरणी. चक्कर आलीये तिला. तुम्हीच काहीतरी बोलला असाल. हो, ऑफिसचं काम वेळेवर करा इतकंच तर म्हणालो. आणि ते आपल्या रडायलाच लागल्या. आणि रडू नका म्हणजे भाजल्या. अहो, पण कुणाला सहन होतं, कुणाला नाही. आणि तुम्ही प्रत्येकाला बोलून घ्यायचं ठरवलं दिसतंय. आम्ही बायका आहोत म्हणून तुम्ही वाटेल ते बोलावं की काय? नाहीतर काय, मला पण असंच बोलली मगाशी. आम्ही बायका आहोत म्हणून मुकाट्याने ऐकून घेऊ असं वाटलं का तुम्हाला? आम्ही हेड ऑफिस कडे तक्रार करू. अहो पण मी असं काय केलंय? काय करायचं ठेवलं आहे तुम्ही? बायकांची अंतर्गतच कळत नाही तुम्हाला. तुम्हाला वाटतं आपण रीत मास्टर आणि आम्ही सगळी जनावरं. ते दिवस गेले आता. आता स्त्रियांच्या हक्काचे दिवस आहेत. अहो ऑफिसच्या कामात स्त्रियांचे अर्थ कुठून येतात? स्त्री ही काय फक्त घरातच असते, ऑफिस मध्ये नसते. काय ग तारकुंडे, बरं वाटतंय ना तुला आता? ये जरा पंख्याखाली बैस. अहो पेडकर साहेब, ब्रांच मॅनेजर येणार नाहीत. नाही येणार. नाहीत. सकाळी पुण्याला जायचं म्हणत होते. निरोप सांगायला सांगितलंय. बरं का मिसेस दांडे, आज ब्रांच मॅनेजर येणार नाही. यांना लवकर निरोप पाठवायला काय होतं कुणास ठाऊक. ती फाईल शोधण्यात उगाच माझा अर्धा तास गेला. अहो मिस्टर पेडकर, या मिस काटेला सांगो काहीतरी. आपलं काम ती माझ्यावर ढकलते. नाही हो पेडकर, मी मिसेस कर्णिकांना फाईल शोधण्यात मदत करणार होते म्हणून हिला म्हटलं 4-6 लेटर्स कर रजिस्टर म्हणून. मी काय बाहेर जाणार नव्हते, इथे ऑफिस मध्येच काम करणार होते. आणि मला ते स्टेटमेंट टाईप करायचे ते स्वस्त तर बसली होती. मी उठणारच होते ते आणायला. मोस्ट अर्जंट आहे की नाही हो पेडकर ते? माहिती अर्जंट. दिवसभर ड्रॉवर मध्ये ठेवून कादंबऱ्यात वाचतेस. हो, आणि तू किती कामाचे ढीग उचलतेस ते दिसते पैकी. दिवसभर त्या नाटकाचं नकलं पाठ करत बसते आणि का पूर्ण तोंड लावून बसते. तुला कोणी सांगितलंय चोमडेपणा करायला? मी फोनला तोंड लावून बसते नाही ना भिंतीला. तू कोण विचारणार आहे? मग आपली कामं दुसऱ्यावर का ढकलावी? आपण नाटकात नाचायचं ते नाटकात टाकत दुसऱ्यांना. शटापा, माझं नाटक काढायचं काम नाही. मग कशाला आलीस मध्ये पाय चाटायला? मोठी पायगुणाची बी नाही. 12 ठिकाणी नाकावी ते काय माहित नाही आम्हाला. फक्त नाकारलीस ना चालेल आम्हाला. तुझ्यासारखी 12 जणांबरोबर फिरले तर नाही ना. तू तुझ्यावर. अहो काटे धाकटे, हे ऑफिस आहे का सार्वजनिक नळ? आपल्याला होत नसेल तर बोलवावं आपल्या विलास आणि रमेशना मदतीला. दुसऱ्यांना तेवढं टोचून बोलता येतं. अगं पण त्यांचा काय संबंध इथं? आणि मग मी तिथं त्या तलवार कटनिशा काढल्या तर? अहो त्यांच्या बसल्या मिशा काढतात. तुम्हाला माहित नाही, त्या गिरगावातल्या हॉटेलात फॅमिली रूम मध्ये बसून अर्धी मिसळ खाऊन प्लेटची आदला बदल करण्यातला रोमॅन्स कधी तुम्ही केलाय? आधी बोललीस तर जी भासडून काढील. काढ की ताकद असेल तर. खऱ्याला मरण नाही म्हंटल. अहो हे आजच नाही, 10 लोकांच्या कानाला जातं. मिस काटे अशीच आहे, मिस काटे तशीच आहे. खूप ऐकून घेतलं. ए भवाने, ए टवळे सटवे, ए गप्पा. हॅलो, हा मिस धाकटे, कोण आहे तुमचा? कोण आहे? मी जाणारे संध्याकाळी मसनात, म्हणजे मसनवटीत. तुम्हाला यायचं असेल तर या तिकडे लाकडं घेऊन. कुणाला सांगितलं ना, डोकं ठिकाणावर आहे माझं. काहीही झालं नाहीये मला. अहो मिस धाकटे, तो फोन आहे आणि तो आपटला की फुटतो.
बरं का मिसेस कर्णिक, ब्रँच मॅनेजर आज कदाचित येणार नाहीयेत, तेव्हा मला सह्याद्री सोप कंपनीत गेलं पाहिजे. तुम्ही ती व्हाउचरची फाईल शोधून ठेवा. हो मिस धाकटे, तुम्ही ते स्टेटमेंट घ्या ताबडतोब टाईप करायला. हो. आणि बरं का मिस कुठे, तुम्ही ते स्टेटमेंट टाईप करायला घ्या. अहो तुम्ही इकडे बसा अगोदर. मी येईपर्यंत सगळी कामं झाली पाहिजेत. अहो मिसेस दांडे, ठेवा ते कॅशबुक बाजूला. घ्या खुर्च्या ओढून पंख्या खाली. ए शोभे, राहू दे का ते डाग. कामं काय रोजचीच आहे, विश्रांती म्हणून आहे का कधी? पण पेडकत परत आल्यावर ओरडतील ना. पेडकरला घाबरायला, पेडकर म्हणजे काय मार्क बैल आहे? की ब्रँच मॅनेजर, साधा सुप्रिटेंडेंट, म्हणजे आपल्यापेक्षा अधिकार नोकरीवर असलेला साधा कारकून. हॅलो, हा आणि ताई ये ग लवकर. आज ब्रँच मॅनेजर आले नाही आणि सुप्रिटेंडेंटही बाहेर गेले. सध्या पिंजऱ्यावर कुणीच पहारेकरी नाहीये. मग येतेस ना? बाय. अनिता येते का लगेच? हो येईलच इतक्यात. पण मिसेस कर्णिक, चहा पाहिजे आता. सांग ना गणूला. गणू, ए गणू, गणूचा पत्ता कुठे? आज ब्रँच मॅनेजर नाही म्हणजे तो मोकळाच आहे. असे पान हात कुठेतरी. कामाच्या वेळी कधी सापडायचं नाही. काम करायला नको, हक्क आणि पगार मात्र हवा. दुपारी तो झोपतो जिन्याखाली. सकाळी तुझा धंदा करायचा आणि दुपारी झोपा काढायच्या. मग काम केव्हा करावं त्याने? काम न करता पगार मिळतो तर कशाला करेल तर काम. नाहीतर काय, हल्ली ऑनेस्टी राहिलीच नाही अलीकडे या लोकांत. आमचे हे तर नेहमी म्हणतात की ऑनेस्टी इज अ रेअर क्वालिटी नाउअडेज. अय्या, तुम्ही घरात इंग्रजी म्हणता? हो ना, मधून बोलतो. मधून मधून म्हणजे यांचं इंग्रजी मुळातच चांगलं आहे ना. म्हणजे जन्मल्यापासून काय बोलतात ते? जन्मल्यापासून कसे बोलतील? जन्मल्यापासून म्हणजे जन्माला बरोबर नव्हे, पण कुणाकुणाच्या घरी मुलं सांभाळायला इंग्रजी नर्स ठेवतात. त्यामुळे म्हणलं तुमच्याकडे आहे की काय तसलं? तसं काही नाही, पण इंग्रजी शाळेत गेल्यापासून यांचं इंग्रजी अगदी पक्क झालंय. मला सुद्धा जमत नाही बा इतकं सफाईनं बोलायला. इंग्रजी सफाईनं बोलणं हे सरावाचं काम आहे. पेडकर नाही का बोलत? पण पेडकरांचे उच्चार बरोबर नाहीत. आमचे हे अगदी शुद्ध उच्चार करतात आणि एखाद्या उच्चाराबद्दल शंका आलीच की घेतलीच लगेच यांनी डिक्शनरी. अय्या, तुमचा संसार मोठा गमतीचा दिसतोय. अजून नवीन हाय म्हणून दिसतो काम तिचा. उद्या 2 मुलं होऊ दे. शी ग बाई, आम्ही मुलं होऊच देणार नाही. ती डुपडुपटी, त्या चड्ड्या, ती अंगडी टोपडी माझ्या अंगावर तर शहारे देतात. आम्ही आहोत तसे जॉली बर्ड्स राहणार, नेहमी हसायचं. आमच्यात रुसवे फुगवे नाहीत. आमच्या शेजारचे सगळेजण म्हणतात की कर्णिकांचा संसार आदर्श आहे. हो अय्या, खरंच? हो ना. मी त्यांना म्हटलं की इतके सर्टिफिकेट देऊ नका, पण ऐकतच नाहीत. सारखं म्हणतात काय आदर्श कर्णिक. आणि आमच्या शेजारचे ते लखुनाना आहेत ना, त्यांना तर आमचं भारी कौतुक वाटतं. ते तर मला नेहमी म्हणतात की मिस्टर कर्णिकांवर तुम्ही संपूर्ण मोहनिक टाकून आपलं नाव सार्थक केलं आहे. त्यांच्याशिवाय सकाळचा चहा सुद्धा होत नाही हो आमचा. आमचे हे माझ्या मर्जीविरुद्ध कधीच वागत नाहीत. पण का हो कर्णिक, तुम्हाला तर सिगरेट आवडत नाही पण कर्णिक तर ओढतात ना? तेच तर सांगते ना, मला सिगारेट आवडत नाही म्हटल्याबरोबर यांनी सिगारेट लगेच सोडून दिली. खरं सांगता? हो ना, आता फक्त पाय फोडतात. अय्यो, म्हणजे भाग सोडली आणि दारू धरली यातच प्रकार की. तुम्हाला काहीच कळत नाही मिसेस दांडे. पाईप स्टायलिश असतो. इट ऍड्स टू वन्स पर्सनॅलिटी. कसलं टॉमलं सॅट? अय्या, गणू आला. गणू, कुठे रे गेला होतास? जरा काम होतं बाई. कसलं नाही एवढं काम होतं? होतं असंच आपलं. थापा मारतास नुसत्या. ऑफिसच्या वेळेत बाहेर भटकलास तर कामं कोणी करायची? आणि जेव्हा हाका मारा ना तेव्हा आपला बेपत्ता. मग अशी किती हाका मारल्या तुला? बरं आता सांगा काय काम आहे ते? कामं वेळच्या वेळी झाली म्हणजे त्याचा उपयोग. आता येऊन काय उपयोग? मगाशी आम्हाला चहा हवा होता. थुत, मला वाटलं कंपनीचं काय तर निगडीचं काम निघालं का काय. तुमचा चहा म्हणजे एक कंपनीचं काम नाही. पाहिलं ना कसा बोलतोय ते? फुकटचा पगार मिळतोय ना.
हा कर्णिक बाई, तुमच्या पगारातनं पगार मिळत नाही र. मला कंपनी देत आणि तो फुकटचा वारा असं. नाहीतर काय, ऑफिसच्या वेळेत बाहेर भटकतोस, मग फुकटचा नाही तर काय? कशाला बोलायला लावता उगाच. मी भटकतो आणि तुम्ही पांख्या खाली बसून गप्पा छाटता. मी बोलू नाही पण तुम्हीच बोलायला लावता. इमानानं सांग, तुमच्यापैकी एक जण तर देवाला सोडून काम करते का? दुसऱ्याला कशाला बोलता? गणू, माणसानं आपल्या पायरीनं वागावं. आम्ही काय करतो काय नाही यासाठी कंपनीनं ऑफिसर नेमले आहेत, हे तू सांगायला नको, समजलं? काय दुनिया हाय. कुठं निघालास? कुठं नाही, चहा सांगायचाय का अजून? नको, तिकडेच 2 तास घालवशील. ए नाही रे, आण 5 कप आणि लवकर ये. आत्ता आलो. बघितलं ना कसा बोलत होता ते. नाहीतर काय, काही मर्यादा ठेवून वागायचंच कळत नाही. आपला क्लास कुठला? तेच ना. हाय शोभे. हाय अनिता. काय म्हणतेस? कशी आहेस? मस्त, तुम्ही कसे आहात? खरं बरं झालं बाई, आता वेळ तरी बरा जाईल. ए बस ना कडे. बस ना. अय्या म्हणजे आज आराम जास्त वाटतं. आणि ही शोभा नुसती कामाच्या नावाने ओरडत असते. आणि तुमचं बरं आहे बाई, तुमचं सुप्रिटेंडंट रबरासारखं नरम आहे. आमचं नुसता यम नाही, यमाचा रेडा रेडा. स्वतः फटकन मारून बसतो खुर्चीत, दिवसभर चिखलात डुबणाऱ्या म्हशीसारखा. आणि दुसऱ्यांनाही जागचं हलून देत नाही. मेल्याला स्त्री दाक्षिण्य तर मुळीच नाही. आणि ऐक ना, परवा तो कोणाला तरी सांगत होता की बायकांचं लग्न झालं की ह्यांना कामावरूनच काढून टाकलं पाहिजे. का? त्याच्या काकाचं काय जातंय? अगं वर म्हणतो कसा की या बायका घरची कामं करून थकतात आणि दिवसभर विश्रांतीसाठी ऑफिसमध्ये येतात. तो आमच्या ऑफिसमध्ये पाहिजे होता, म्हणजे त्याची चांगलीच कानउघडणी केली असते आम्ही. असतात बाई असले खवीस. ए पण आज दोन्ही माणसं बाहेर गेली आहेत, आज उंदराचं राज्य आहे. अरे वा. ए पण शोभे, तू तुझं नाटक नाही दाखवलंस हा? 4 प्रयोग झाले, एकाला तरी बोलवलं होतंस का? तू एवढी हिरोईन पण काही उपयोग नाही तुझा. अगं पण कशी बोलवणार मी? वा, तुझ्या नाटकाला काय अभि तिकीट काढून यायचं वाटतं. का हो मिसेस कर्णिक, तुम्हाला तरी बोलवलं होतं का हिनं? तिनं बोलवलं तरी जाता यायचं नाही मला. का जागरण सोसत नाही काय? तसं म्हणावं तर तुमचं अलीकडचंच लग्न झालंय की. तसं नाही, आमच्या यांना नाटक अजिबात आवडत नाही. म्हणतात की सगळं आर्टिफिशियल असतं आणि मलाही ते पटतं. आम्ही फक्त इंग्लिश शो पाहतो, त्यातलं डायरेक्शन किती छान असतं नाही? आम्हाला नाही कळत बाई डायरेक्शन मधलं काही. आम्हाला आपलं नाटक बरं वाटतं. आणि शोभेचं नाटक तर फारच बरं वाटतं. पासावर बघायला मिळालं तर. अगं पण इतके पास कसे मिळतील? ते आम्हाला माहित नाही. पास नाही दिलेस तर मैत्रीत नापास होशील. ही नाटकाचं बघू का मागून? ए पण शोभे, तुझ्या तर जोडीस तोड नाटकातील गाणं तरी ऐकू का? नाही गडे. अगं हो नाही, ते म्हण ना. म्हण गडे. म्हण अगं पण हे ना. ऑफिस आहे म्हटलं. अगं सुपरिटेंडंट आणि ब्रांच मॅनेजर असला म्हणजे हे ऑफिस असतं. म्हण आणि ना. खऱ्या कलेला ऑफिस आणि घर अशी बंधनं नसतातच मुळे. ते काही नाही, तुला म्हटलंच पाहिजे हा गाणं. आणि तू म्हणालीस तरी त्या पेडकरला जाऊन कोण सांगणार आहे? का? आहेत काही माणसं इथं. तू नको काळजी करूस. बघा मिसेस कर्णिक, तशी वेळ आली तर मी तुमचं नाव सांगीन. बेशक सांग. जोपर्यंत आमचे रणदिवे कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर आहेत तोपर्यंत सुपरिटेंडंट काय ब्रँच मॅनेजरची सुद्धा भीती नाहीये. मग झालं तर. शोभे, आता म्हटलंच पाहिजे हा तुला गाणं. आम्ही काही बाबा बायका खेळणार नाही. माझं काय जात नाही म्हणायला, पण तुम्ही या खुर्च्या बाजूला घ्या कडे.
तू असलाच आहेस. नेमकं आत्ताच दूध संपलं ना त्याचं. ते काय मी पिऊन टाकलं? एक वर जाऊ दे, आपण बाहेरच चहा घेऊ. हो, चला. चला. अगं पण आपण सगळे गेलो तर ऑफिस मध्ये नको का कुणी? रिकामं दिसेल ऑफिस. अगं ऑफिस म्हणजे स्टेज थोडीच आहे. रिकामं दिसलं तर वाईट दिसायला. आणि माझं तर असं मत आहे की आपलं ऑफिस रिकामं असलं म्हणजे चांगलं दिसतं. पण पेडकर आले तेवढे तर. पेड करायला तर बसतील की आपल्या खुर्चीवर. त्यांची खुर्ची कुठे उचलून येतोय आपण. ए चला करशे हॅलो, मागवलं सोप कंपनी. कोण पाहिजे? बाईक? अरे हो पर कुठल्या बाईक? 5 बाय आहेत ऑफिसर. 2 येण्यावाल्या बाईक. कमाल करता तुम्ही. अहो 3 बाया 2 येण्या घालतात. अरे पण नाव घेऊ काय सांगेल की नाही का? नाव घ्यायला लाज वाटते हा. काय नाव माहित नाही तुम्हाला? मग नुसतं येण्यावर नका सांगायचं बा. तुम्ही विचारा वाढीले असतं रे बा ऐकावं. पण ही बाई कशी ओळखायची? तुमची बाकी कामं आहे. माहित नसलेल्या बाईला फोन करताय म्हणजे कामालाच नाही का? मी चप्रसाई साहेब. बाप आहे बाप आहे. हा बरं चष्मा लावणारी बा आहे काय? नाही. नुसतं 2 याने काही जमायचं नाही. तुमची बाई हात नाही. दुसरीकडे शोधा. तुमचं अर्जंट काम असेल. नाही मी म्हणतो तातडीचा निरोपी असतो. तर नाव सांगितलं बिगर कुठल्या बाईला धरून आलो फोनवर. जरा ऐकता का माझं? असं करा, एका घंट्यानं फोन करा. तो 5 बाया येतात पळत. माझ्याकडे आता येळ आहे. आता गणू, हे गणू. अरे गणू, काय करतो सर? झोप मोडकर झाली नाही ना तुझी? छाछा, झोपेत काय नाही. काय करत होता झोपेत? काय? कुठे गेले रे सगळेजणी? कोणीच ना ऑफिसात बसलो होतो. चहा प्यायला गेलं. सगळेजणी एकदम गेल्या? अरे कुणाचा फोन आला, काही निरोप आला, तू तरी सांगायचं होतंस ना मला. पेडकर साहेब, या बाया तुमचं ऐकत नाही आणि माझं ऐकतील वय. खरं सांगू का पेडकर, आपल्या ऑफिसात बाय खूप झाल्यात बघ. एका दुसरी बाई असती बरं असतं. पण आपल्याकडं बायाची मोकळी झाली. तुला रे कसला त्रास होतो त्याचा? दिवसभर तर बाहेर बसलेला असतो की भांड्यात. पेडकर साहेब, ते खात्यात ते काय म्हणतात? चिंगम. वाजताची काळ, मास्ताची पान. ह्यो समजा आणता म्हणजे पाय सुद्धा वेळ आले बघ. पण का हो पेडकर, माझ्या परीस तुमच्या हल्लाय. अरे मला तर वेळ लागेल की काय असं. काय हे काय पाय पाय बायाच्या पायी येडी झालेली माणसं काय बघितलं तुम्ही? का हो पेडकर साहेब, या इतक्या बाया एकदम ऑफिसात घेतल्याच कशाला? अरे काय मी काय प्रत्येकीला घरी बोलवा गेलो होतो का? यातली प्रत्येक बाई कंपनीच्या डायरेक्टरच्या वशिलेने आली. पण या समजांना
आपलंच ऑफिस बरं दिसतं. अरे नशीब आपलं, दुसरं काय. नशीब आपलं नाही पेडकर साहेब, नशीब त्यांचं आणि कम नशीब आपलं. पण काय रे, केव्हा गेले हे सगळे जणी? अर्धा एक घंटा झाला. काटेबाईंनी गाणं म्हटलं आणि समजा लगेच गेलं. पाटीबाईंनी गाणं म्हटलं इथं ऑफिस मध्ये. वय आणि त्या दुसऱ्या ऑफिसात पण बाय आल्या. पेडकर साहेब, काटेबाईचा गळा की गळ आहे. अरे मूर्ख आहेस तू. म्हणजे हे बरं आहे, गाणं म्हटलं काटेबाईंनी आणि मूर्ता मातूर मी. काय दुनिया आहे. पेडकर साहेब, शिर्के साहेब आले. गुड आफ्टरनून सर. पण आपण गेला होता तसं कळलं. हं? म्हणजे गेला होता तसं कळलं. हो जाणार होतो मी, पण दुसरं एक अर्जंट काम निघालं म्हणून राहीत केलं. येस मिस्टर पेडकर, झाली सगळी कामं? हो सर, होतच आली आहे. सेल्स स्टेटमेंट टेबलावर ठेवा माझ्या. थोडं टाईप झालंय, थोडं टाईप व्हायचं बाकी आहे सर. आय सी. बरं ती वाउचर्सची फाईल आहे नीट? कुठली फाईल सर? हां, व्हाउचरची फाईल. तीही तयार होईल थोड्या वेळात. असं. आणि ॲडव्हर्टाइजमेंटची कटिंग काढलीत ना सगळी? थोडी काढली आहे, थोडी काढून देतो सर. मिस्टर पेडकर, कंपनी बुडवायचा तुमचा जर विचार असेल तर तसं स्पष्ट सांगा. मी जे जे विचारलं त्यातलं एकही काम पूर्ण झालेलं नाही. मला वाटतं 5-7 तरी दिवस झाले असतील. ही तुमची इफिशियन्सी. आय डोंट लाईक दिस. तुम्हाला जर काम नीट जमत नसेल तर बेटर यू क्विट. पण सर यात माझा काही दोष नाहीये सर. तुम्ही सुपरिटेंडेंट आहात. सर ऑफिसमध्ये बायका जास्त आहेत सर. व्हॉट इज दिस मिस्टर पेडकर? व्हॉट इज दिस? यू आर अ मॅरिड मॅन. अरे ऑफिसमध्ये बायका जास्त करून कामावत नाही असं सांगता. अहो, तशा अर्थाने नाही मी म्हणालो सर, पण मी यांना रोज सांगतोय सर. नो नो नो. त्यांना सांगतोय, त्यांना बजावलंय, त्यांना हुकूम दिलाय. अशानी कामं होत नसतात मिस्टर पेडकर. अनलेस यू टेक पर्सनल इंटरेस्ट इन द वर्क. पण सर या माझं ऐकतच नाहीत. मिस्टर पेडकर, अहो हाताखालच्या बायका जर तुमचं ऐकत नसतील तर जगात तुमचं कोणच ऐकणार नाही. बायकांसारखी तक्रार कसली करताय? पुरुषासारखे पुरुष असं असली भाषा वापरतात है ना? सर वस्तुस्थिती तशी आहे सर. हो, वस्तुस्थिती. हे ऑल आर गुड गर्ल्स. तुम्हाला वाटतं सर तसं? ते काही नाही. यू मस्ट ट्राय टू डील विथ द गर्ल्स. ही सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजे. ठीक आहे, ते बाहेर जाणार येणार नाही. हाऊ आर यू ऑल? कसं चाललंय तुमचं? मिसेस कर्णिक, मिस दांडे, तारकुंडे नाही का? मिस काटे आणि यू मिस, सॉरी मी नाव विसरलो तुमचं. मीच धाकटे. येस मिस थाकटे. बाय द बाय, काय होय मिस्टर पेडकर म्हणतात तुम्ही यांचं ऐकत नाही मग? असं कधी झालंय का शिर्के साहेब आजपर्यंत? मग कामं का होत नाही? कोण म्हणतं होत नाही? सर मिस तारकुंडेंना विचारा, मी त्यांना केव्हा कात्रण काढायला सांगितली होती ते. येस मिस तारकुंडे. खरं सांगू का शिर्के साहेब? अर्थात खरंच हवंय मला. पेडकर आम्हाला वाटेल तसे बोलतात हो. मगाशी या तारकुंडेला इतकं बोललंय की तिला फीट आली. होय साहेब, आम्ही बायका आहोत म्हणून वाटेल तसं बोलावं की काय त्यांनी? मला 2 दिवसांपूर्वी म्हणाले की जजमेंट टाईप करा आणि आज चक्क खोटं बोलतात. म्हणाले की स्टेटमेंट म्हणाला होतो, जजमेंट म्हणालच नव्हतो. व्हॉट इज दिस मिस्टर पेडकर? सर हे खोटं बोलतायत सर. हे कामं नीट करत नाहीत आणि नंतर काहीतरी सबबी सांगतात. इतकं कशाला सर? पेडकर, इतकं कशाला सर? या काट्यांची नाचगाणी चालतात इथं. पेडकर, तुम्हाला पराचा कावळा करायची सवयच आहे नाहीतरी. खरं सांगू का शिर्के साहेब, माझी थोडीशी चूक झाली कबूल करते मी. मी मगाशी थोडीशी गुणगुणत होते, पण पेडकर याला लगेच गाणी बजावणी म्हणतात. सर तुम्हाला वाटतं सर तसं, पण ह्या कामच नीट करत नाहीत. त्या मिस काटेनं रात्री नाटकं असतात आणि दिवसभर इथं फोनवर तालमी असतात. या मिस तारकुंडेंचं भरत काम चालतं सर.
या दांड्यांना पापड लोणची घालायची असतात. या कर्णिकांना शॉपिंग असतं. सर ह्या मी धाकटे तर दिवसभर कादंबऱ्या वाचत बसतात. कशी होणार सर काम? खोटं बोलतायत पेडकर. काय करायचं या सगळ्या? अय्या विसरलेच होते. हे 2 पास आहेत उद्याच्या नाटकाचे. मिसेस शिर्केंना घेऊन तुम्ही आलंच पाहिजे हा. पण पास देण्याचं कारण? ती काम करते या नाटकात, फारच छान काम करते. हो आय सी. माहित नव्हतं मला. मी जरूर येईन नाटकात. यायलाच पाहिजे हा शिर्के साहेब. तुम्ही आमचं कौतुक नाही करणार तर कोण करणार? येस यू आर राईट. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. मी जरूर येईन नाटकात. तुम्ही सिंग मिस करते? तसं फारसं नाही पण थोडंसं गाते. नाही हो, फारच छान गाते ती. हो आय सी. गुड गुड. पण सर तुम्हीच यांना काहीतरी सांगा ना सर. दे ऑल आर गुड गर्ल्स. पण तुम्ही पेडकरांचं ऐकत जा. शिर्के साहेब, तुम्हाला वाटतं आम्ही त्यांचं ऐकत नाही असं? पेडकर आम्हाला वाटेल तसे बोलले तरी आम्ही त्यांचे हुकूम कधीच मोडत नाही. आम्हालाही ऑफिस बद्दल वाटतं की काहीतरी. पाहिलं पेडकर, तुमचंच कुठंतरी चुकत असलं पाहिजे. सर्च युअर सेल्फ. ऑफिस मधली कामं कशी एक दिलानं झाली पाहिजे. त्यात तक्रारी आणि भांडणं नको. कळलं? आम्ही बोलणीच भांडत नाही सर. ठीक आहे. मी सांगितलेली ती सगळी कामं उद्या झाली पाहिजे. गणू बॅग आण. जी साहेब. पेडकर, काय हुकूम आहे सांगा. नुसताच हुकूम का हुकमे हुकूम? पण चालेल. पण मिसेस कर्णिक तुम्ही ऐकत नाही. पेडकर हुकूम नाही सांगितला. हा काय पट्ट्याचा डाव आहे हुकूम सांगायला? तुमच्या दृष्टीने ऑफिसच्या कामाला पत्त्याच्या डावापेक्षा अधिक किंमत आहे का? तो पण छप्पूचा डाव. दुसऱ्याला गाढव बनवायचा. कुणाला बनवलं आम्ही गाडो? अहो तुम्ही कशाला कुणाला गाढव बनवाल? मीच आहे मुळात गाढव. असे रागवता काय पेडकर? आता माफ करायला काय घ्या? तुम्हाला कामं नीट करायची असतील तर करा, नाहीतर चालायला लागा घरी. आत्ताच आम्ही शिर्के साहेबांना तुमचं ऐकू असं वचन दिलंय आणि तुमच्या घरी जाण्याचा हुकूम पाळला तर लगेच तुम्ही तक्रार कराल की या बायका माझं फार ऐकतात म्हणून. ब्रह्मदेव सुद्धा तुमच्या पुढे लोटांगण घालील हो. तुमच्यात स्पोर्टिंग स्पिरिटच नाहीये मिस्टर पेडकर. फक्त स्पिरिट आहे. म्हणून दादा गणकावड्याला बी अ स्पोर्ट मिस्टर पेडकर. आमच्या यांना विचारा बाबतीत लग्नाआधी 3 वेळा प्रेमभंग झाला यांचा, पण कधी भडकले नाहीत की चिडले नाहीत. अय्यो पण पेडकरांचा प्रेमभंग का झालाय? नाहीतर काय, शिर्के साहेबांवरील प्रेमाचा भंगच नाही का झाला? झाला झाला झाला. प्रेमभंग झाला, मानभंग झाला, हृदयभंग झाला. जेवढे म्हणून भंग असतील ना तेवढे सगळे झाले. असं झालं झालं. असं रागवता काय पेडकर? कृपा करून आपल्या जागेवर जाल का? आता अर्धा तास तर राहिला आहे आणि मगाशी तुम्ही मला अर्धा तास लवकर सोडायचं कबूल केलं होतं. मग घरी जा. घरी जा नाहीतर खड्ड्यात जा. असंच म्हणायचं ना तुम्हाला. पण थांबण्यात का म्हणा की. अहो तुम्ही कशाला कुणाला कट्ट्यात घालाल? मी आहे ना जायला. नाहीतरी मग अशी शिर्के साहेबांमुळे कट्ट्यात घातलंच होतं की मला. हॅलो, मार्वला सोप कंपनी. 2 महिने? अहो हे काय फुलांचं दुकान आहे का? वेण्या घालायला काय मिळत नाही हो. 2 महिने मला पाहिजे. माफ करा, मी अजून कोणाच्याच वेण्या मोजलेल्या नाहीये. त्या मोजल्या ना की तुम्हाला फोन करेन. ठेव फोन. अय्या माझा फोन होता का पेडकर? मला नाही माहिती. त्याला 2 वेण्यावाल्या बाई पाहिजे होत्या. इश्श म्हणजे माझाच नव्हता का? मला नाही माहिती तुम्ही किती वेण्या घालता ते. इश्श एवढं दिसत नाही. माफ करा मिस काटे, मला तुमच्या वेण्या दिसत नाही. तुमचे त्या उंच टाचांचे सँडल दिसत नाही. तुमचं ते स्टायलिश चालणं, तुमच्या त्या स्टायलिश साड्या, तुमची ती लिपस्टिक, तुमची ती रूच, काही एक दिसत नाही. झालं समाधान? आता एकच मेहरबानी करा. कंपनी बुडाली तरी चालेल, पण आताच्या आता तुम्ही सगळ्याजणी घरी जा. घरी जा, तालमीला जा.
पापड लोणची घालायला जा, नाही तर नुसत्याच जा, पण जा एकदाच्या. गेले की समजा पेडकर साहेब. जाऊ दे, तुझ्या पोटात दुखत असेल तर तू पण जा. त्यांचं ऑफिस सुटलो, मीही सुटलो, फक्त आजच्या पुरता. उद्या पुन्हा हेच किंवा असलंच, हे असंच चाललंय हो महिनोन महिने. हॅलो, सगळे बाया गेले, मी पुरुष आहे, कळत नाही का तुम्हाला? काय मेवणी? हाऊ कसली मेवणी? कुणाची मेवणी? अहो मेवणी मेवणी काय करताय? मला सुद्धा 7 मेवणे आहेत. बरं मेवणी तुमचीच आहे, पुढं बोला. काय तुमच्या मेवणीला आमच्या ऑफिस मध्ये जागा आहे का? माफ करा, रॉंग नंबर. अहो आहे, काही थोडं आहे का आणखी एका मेवणीची भर घालायला? हे ऑफिस म्हणजे काय महिला मंडळ आहे की काय? कोणी यावं, सभासद व्हावं. माझी कुणालाच दया येत नाही हो. मी हतबल आहे, मी कंटाळले हो या बायकांना. मी म्हणजे बायकांनी पिडलेला, बायकांनी घेरलेला. अहो माझ्या दुर्दैवाला काही सीमा. घरात बायको, ऑफिस मध्ये पण बायकाच. मी म्हणजे बायकात पुरुष लांबून आहे हो. आता एकच मेहरबानी करा, माझी ही बायकी कहाणी प्लीज कुणाला सांगू नका हो. अगदी तुमच्या शेजारी बसणाऱ्या सीटवरच्या बाईलाही सांगू नका हो.